नमस्कार. आज आपण मेनिस्कस टियर या विषयी बोलणार आहोत. मी डॉक्टर सचिन सोनवणे आहे पुण्याहून. तर मेनिस्कस म्हणजे दोन हाडांच्या मधली गादी. या मॉडेलमध्ये हे जे निळं दाखवलेलं आहे तर हे मेनिस्कस आहे. मेनिस्कस हे दोन हाडांच्या मध्ये शॉक ऑब्झर्व्हरचं काम करतं. ते हाडाची झीज होऊ देत नाही, एकमेकांना हाडाचं घर्षण होऊ देत नाही, हे त्याचं प्रामुख्याने काम आहे. तर मेनिस्कस टियर झाला तर सर्वात आधी पेशंटला काय त्रास होईल, तर पेशंटला गुडघ्यामध्ये दुखेल. त्यानंतर आणखी काय त्रास होतो तर पेशंटला चालताना किंवा पाय वाकवताना लॉकिंग सेन्सेशन येतं, म्हणजे त्याचा गुडघा अडकतोय असं त्याला वाटतं. ते सोडल्यानंतर त्याला कॅचिंग सेन्सेशन येतं, म्हणजे ज्यावेळेस तो गुडघा वाकवतोय तर त्या गुडघ्याच्या आतमध्ये काहीतरी आल्याचं एक सेन्सेशन पेशंटला येतं. काही वेळी ते जास्त घर्षण होऊन किंवा त्याचं रिॲक्शन होऊन गुडघ्याला सूज सुद्धा येते, त्याला आपण इफ्युजन असं म्हणतो. आणि जसा काळ जातो तर काही पेशंटमध्ये मेनिस्कस टियर झाल्यामुळे तिथे मेनिस्कस सिस्ट होते, म्हणजे एक पाण्याची थैली मेनिस्कसमध्ये तयार होते. तर ही काही लक्षणं आहेत की जी मेनिस्कस टियरमुळे पेशंटला होऊ शकतात. आता मेनिस्कस हे दोन आहेत, एक म्हणजे आतल्या बाजूला आहे आणि एक म्हणजे बाहेरच्या बाजूला आहे. तर ते अर्ध चंद्राच्या कोरेप्रमाणे असलेले दोन मेनिस्कस आहेत. ही पुढची बाजू आहे, मधली बाजू आणि मागची बाजू, अशा तीन विभागामध्ये आपण त्याला डिवाइड करतो आपल्या ट्रीटमेंटसाठी. तर आता मेनिस्कसचा जो टियर आहे तो कशामुळे होतो, तर कोणाला पेशंटला चालताना ट्विस्टिंग झालं तर मेनिस्कस जे आहे प्रामुख्याने खालचं जे हाड आहे, टिबिया म्हणतात त्याला, त्या हाडाला चिटकलेलं आहे, वरच्या हाडाला ते चिटकलेलं नाहीये. तर पेशंट चालताना जर त्याला ट्विस्टिंग झालं तर वरचं जे हाड आहे ते त्या मेनिस्कस वरती घर्षण करेल आणि त्याच्यामुळे त्याला टियर होतो. मेनिस्कस टियर सोबत पेशंटला लिगामेंट इंजुरी सुद्धा असू शकते, म्हणजे आतमध्ये ही एसीएल लिगामेंट आहे त्याला टियर असू शकतो, किंवा पीसीएल लिगामेंट आहे त्याला टियर असू शकतो, आणि बाहेरची ही एमसीएल किंवा एलसीएल ह्या लिगामेंटला सुद्धा टियर असू शकतो. मेनिस्कस जो आहे तर तो आपण दोन वयोगटामध्ये विभागूयात. एक म्हणजे जो तरुण पेशंट आहे त्याच्यामध्ये. तर तरुण पेशंटमध्ये जो मेनिस्कस टियर होतो तो प्रामुख्याने खेळताना, चालताना किंवा गाडीच्या ऍक्सिडेंटमुळे त्यांना टियर होतो. आणि जे वयस्कर रुग्ण आहेत त्यांच्यामध्ये डिजेनरेशन, म्हणजे शरीरामधली जे काही घर्षण होत आहे इतक्या वर्ष चालल्यामुळे, तर त्या घर्षणामुळे त्यांना टियर होतो, त्याला आपण डिजेनरेटिव्ह टियर असं म्हणतात. तर ते जे टियर आहेत ते पेशंट हे थोडेसे वेगळ्या प्रकारे येतात. त्यांच्यामध्ये शक्यतो मोठ्या इंजुरीची हिस्ट्री नसते. त्यांच्यामध्ये जे होणारे टियर असतात ते प्रामुख्याने त्याला आपण रूट टियर म्हणतो, म्हणजे ही जी गुडघ्याची गादी आहे ती मागच्या बाजूने मुळापासून तुटली जाते, त्याला रूट टियर म्हणतात. तर तो टियरचा प्रकार जो आहे तो आपल्याला वयस्कर पेशंटमध्ये पाहायला मिळतो. आता तरुण पेशंटमध्ये जर असेल तर तरुण पेशंटमध्ये जर असेल तर त्याच्यामध्ये जो लिगामेंट इंजुरी आहे ते सुद्धा त्याच्यासोबत आपल्याला ट्रीटमेंट करायला हवी. आता मेनिस्कस जो आहे त्याची ट्रीटमेंट आपण दोन प्रकारे करता येते. एक म्हणजे आपण त्याला सगळ्यात आधी त्याचं निदान करण्यासाठी आपल्याला मेनिस्कस टियरसाठी काही तपासणी करता येतात. तर ती एक तपासणी आहे त्याला आपण मॅकमुरस टेस्ट म्हणतो. दुसरी तपासणी आहे त्याला आपण ॲप्लेस ग्राइंडिंग टेस्ट म्हणतो. ह्या दोन तपासण्या आहेत की ज्या आपण क्लिनिकली म्हणजे पेशंटला तपासून करू शकतो. पण सगळ्यात चांगली तपासणी म्हणजे MRI स्कॅन. MRI स्कॅनमध्ये 99% आपल्याला ती एक खूप चांगली तपासणी आहे. त्याच्यामध्ये मेनिस्कस कुठे तुटलं आहे आणि कितपत तुटलं आहे ते आपल्याला कळतं. तर मेनिस्कस तुटल्याचे तीन भागामध्ये आहेत, तीन ग्रेड्स आहेत, ग्रेड 1, ग्रेड 2 आणि ग्रेड 3. तर त्यानुसार त्याची ट्रीटमेंट आहे आणि ते कोणत्या भागामध्ये आहे, पेशंटचं वय किती आहे त्यानुसार ट्रीटमेंट ठरवली जाते. तर आता आपल्याला जर ग्रेड 1 आणि ग्रेड 2 टियर असेल तर त्याच्यासाठी ऑपरेशनची गरज पडत नाही, ते स्वतः होऊनच ते भरले जातात. जर ग्रेड 3 टियर असेल तर त्या पेशंटला मात्र ऑपरेशनची गरज पडू शकते. आता ऑपरेशन करताना त्यातही प्रामुख्याने आपण मेनिस्कस रिपेअर कडे सध्याला भर देतो, कारण जर मेनिस्कस रिपेअर केलं तर पुढे जाऊन त्याचे घर्षण होणार नाही पेशंटला आणि ते एक नॅचरल गुडघ्यासारखं ते काम करेल. पण
काही वेळेस ज्यावेळेस तो टिअर मेनिस्कसच्या व्हाईट झोनमध्ये असतो, तर व्हाईट झोनमध्ये रक्तस्राव कमी असतो. रक्तस्राव कमी असल्यामुळे त्या ठिकाणी ते मेनिस्कस भरू शकत नाही, नुसतं टाका टाकून काम होत नाही. तर त्यावेळेस आपल्याला पार्शियल मेनिसेक्टॉमी नावाचं ऑपरेशन केलं जातं. हे दोन्ही जे ऑपरेशन आहेत ते आपण दुर्बिणीच्या सहाय्याने करतो. तर आपणास जर काही मेनिस्कस बद्दल जर काही त्रास असेल, तर तुमचे काही रिपोर्ट्स असतील तर ते आमच्या वेबसाईटवरती किंवा आमच्या ईमेलवरती तुम्ही पाठवू शकतात किंवा आम्हाला मोबाईलवरती व्हॉट्सअप करू शकतात. धन्यवाद.